बघा सध्या आजची 2 मे 2026 अशी तारीख आहे. 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला स्वगणना करता येणार आहे. ही जी लिंक आहे, लिंकला या ठिकाणी मी टच करतो. ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. या ठिकाणी मी टच करतो. आता बघा सेल्फ इन्युमरेशन HLO लॉग इन करायचं आपल्याला. आपला स्टेट जो स्टेट असेल तो स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. माझं महाराष्ट्राचे आहे म्हणून याला ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी कॅप्चा भरा. या ठिकाणी कॅप्चा भरून घेतो आणि लॉग इन होतो. आणि व्हेरीफाय प्रोसेसला या ठिकाणी मी क्लिक करतो. हे संपूर्ण या ठिकाणी वाचून घ्या. बघा आपल्या हे आपण स्वतः केल्यानंतर ESC आयडी मिळाल्यानंतर आपल्याला जे आपल्या घरी जे प्रगणक येणार आहेत त्यांना ही माहिती ESC नंबर तो आपल्याला त्यांना द्यायचा आहे. या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे इंग्रजी आणि हिंदीमध्ये. या ठिकाणी ओकेला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी आपण स्टेट सिलेक्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा नेम ऑफ हेड ऑफ द हाऊस होल्ड. आता या ठिकाणी घरातील जो कर्ता आहे त्याचं या ठिकाणी नाव टाकायचंय. या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट नोटीस आलेले आहेत. हाऊस होल्ड जो असेल तो करेक्ट वन्स रजिस्टर इट कॅन नॉट बी चेंज ऑन लेटर. त्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. एकदा या ठिकाणी घरातील जो कर्ता आहे त्याचं या ठिकाणी नाव टाईप करायचं, नंतर आपल्याला ते चेंज करता येणार. याला ओके या ठिकाणी क्लिक करतो. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्या. या ठिकाणी तुमच्याकडे ईमेल आयडी तो टाकून द्या. आता या ठिकाणी व्हेरीफाय प्रोसेस दिसते बघा. व्हेरीफाय प्रोसेसला या ठिकाणी क्लिक करतो. सक्सेसफुल OTP सेंड टू युअर मोबाईल नंबर. आपला मोबाईल नंबर एक OTP येत असेल तो OTP या ठिकाणी फिलअप करा. मी बघून घेतो आणि या ठिकाणी टाकतो आणि व्हेरीफाय OTP ला या ठिकाणी क्लिक करतो. आता या ठिकाणी लँग्वेज पण दिलेली बघा. आपल्याला लँग्वेज पण सिलेक्ट करायची, कोणती लँग्वेज आपल्याला घ्यायची. ती लँग्वेज एकदाच आपल्याला घेता येणार आहे, परत ते बदलता येणार नाही. या ठिकाणी मी मराठी लँग्वेज घेतो आणि व्हेरीफाय OTP ला या ठिकाणी क्लिक करतो. तर बघा वारंवार विचारला जाणारे प्रश्न आपल्याला 33 प्रकारचे प्रश्न विचारणार आहेत. ते प्रश्न कोणते या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत. बघा महाराष्ट्र या ठिकाणी आलेला आहे. आपला जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी पिनकोड नंबर टाकायचा आहे. आता या ठिकाणी बघा आपलं लोकेशन या ठिकाणी ट्रॅक करायचं आहे. बघा गाव शहर स्थानिक या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. या ठिकाणी मी टाकतो. खामगाव या ठिकाणी टाकत आहे. खामगावला या ठिकाणी क्लिक केलं. असं 2 बोटानं या ठिकाणी असं तुम्ही मॅप करू शकता. हे याच्यावर जे लाल दिसतं बघा तुम्हाला, लालवर असं बोटानं असं करून त्या ठिकाणी बोटानं असं नेऊन त्या ठिकाणी करायचं. तो मॅप होते. अक्षांश रेखांश येते. स्थानाची पुष्टी करा. याला या ठिकाणी ओके करा. अक्षांश रेखांश आपल्या घराचे या ठिकाणी आलेले आहेत. जतन करा आणि जतन करा आणि पुढे जा. याला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी आलेलं बघा. त्याने होईल ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो. बघा वारंवार विचारणारे प्रश्न. तर बघा आपल्या गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य कोणते. या ठिकाणी साहित्य दिलेलं बघा. बघा माझं घर टाइल्स आहे तर या टाइल्सला या ठिकाणी क्लिक करतो. दुसरा प्रश्न विचारलेला आहे. गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य कोणते. भिंत कोणते. पक्के विटांचे भिंत आहेत. या ठिकाणी पक्के विटाला सिलेक्ट करतो. घनघराचे छप्पर यासाठी काय कॉन्क्रीटचं बघा. कॉन्क्रीटला या ठिकाणी क्लिक करतो. घनघराची स्थिती कशी आहे, चांगली आहे. आता बघा या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का. होयला या ठिकाणी क्लिक करतो. पुढची स्टेप आता कुटुंब प्रमुखाची संबंधित माहिती.
व्यक्तीची एकूण संख्या या ठिकाणी टाका. आपल्या घरातील एकूण संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. प्रमुखाचे नाव या ठिकाणी आपोआप येते, आपण टाईप केलेलं होतं अगोदर म्हणून. कुटुंब प्रमुखाचे नाव, निवडलेली भाषा, घरात बोलणारी भाषा असते बघा, ती या ठिकाणी टाईप करा. कुटुंब प्रमुखाचे लिंग, पुरुष, अनुसूचित जाती जमाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर आहेत, या ठिकाणी इतर मध्ये सिलेक्ट करतो. त्या घराच्या मालकी हक्काची स्वतःची आहे का, स्वतःचे घर आहेत, याला ठिकाणी सिलेक्ट करतो. निवासयोग्य खोल्यांची संख्या बघा, किचन सोडून आपल्याला या ठिकाणी मोजायचं आहे. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, जतन करा आणि पुष्टी करा, याला या ठिकाणी क्लिक करतो. पुष्टी करा, तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का, तो होय होईल या ठिकाणी क्लिक करतो. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी, पिण्याच्या पाण्याची सोयी, प्रक्रिया केलेलं पाणी नळाद्वारे, याला या ठिकाणी सिलेक्ट करतो. जे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत जो असेल तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेले स्रोत परिसरात आहेत, या ठिकाणी क्लिक करतो. प्रकाशाचा मुख्य स्रोत काय, तर माझ्या घरी सौर ऊर्जा आहे म्हणून सौर ऊर्जा या ठिकाणी क्लिक करतो. शौचालयाची उपलब्ध होय, केवळ कुटुंबासाठी वापरत आहेत का, होय, याला ठिकाणी सिलेक्ट करतो. शौचालयाचा प्रकार, सेप्टिक टँक आहे, याला ठिकाणी मी क्लिक करतो. यापैकी एकच सिलेक्ट होते बघा, याला जर सिलेक्ट केलं तर हे निघून जाते. त्याच्यामुळे यामधला फक्त शौचालयाचा प्रकार मध्ये एकच या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या पर्यायापैकी. या ठिकाणी मी शौचालयाचा जो प्रकार आहे तो सेप्टिक टँकला या ठिकाणी क्लिक करतो. सांडपाणी सोडण्याची जोडलेली व्यवस्था, बंद गटार, उघडे गटार, आता उघडे गटार आहेत, याला ठिकाणी क्लिक करतो. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता, स्नानगृह आहे, घरात स्नानगृह या ठिकाणी करतो. स्वयंपाकघराची उपलब्ध आणि एलपीजी पीएनजी जोडणे, स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असल्यास एलपीजी पीएनजी जोडणे आहे, पहिला या ठिकाणी क्लिक करतो. घरामध्ये स्वयंपाक केला जातो, परत यापैकी एक आपल्याला सिलेक्ट करावं लागते. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन कोणते, एलपीजी आणि पीएनजी. या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा, याला या ठिकाणी क्लिक करतो. पुष्टी करा, होय होईल या ठिकाणी क्लिक करतो. म्हणजे पुढचा प्रश्न या ठिकाणी येतो, रेडिओ ट्रान्झिस्टर हा आपल्या घरात आहे का, तुम्हाला मोबाईल स्मार्टफोनवर आहेत. नंतर दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही घरात आहे का, होय, कशी आहे तर इतर डीटीएस डिश टीव्ही आहेत, याला ठिकाणी सिलेक्ट करतो. इंटरनेट सुविधा मोबाईल आणि स्मार्टफोनवर, याला ठिकाणी क्लिक करतो. लॅपटॉप संगणक आहेत, होईल या ठिकाणी क्लिक करतो. दूरध्वनी मोबाईल फोन स्मार्टफोन, होय होय, दूरध्वनी मोबाईल फोन स्मार्टफोन हे आहेत का, तर स्मार्टफोन आहेत बघा, याला ठिकाणी क्लिक करतो. सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड, तर माझ्या घरी बघा स्कूटर मोटरसायकल आहेत बघा, याला ठिकाणी क्लिक करतो. कार, जीप, फॅन आहेत का, नाही, या ठिकाणी सिलेक्ट करतो. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते, तर गहूला या ठिकाणी सिलेक्ट करतो. या ठिकाणी मोबाईल नंबर माझा आलेला आहे, जतन करायला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. पुष्टी करा, तुम्हाला नक्की पुढे जायचे आहेत का, होईल या ठिकाणी क्लिक करतो. पूर्वावलोकन बघा, आपण हे जे प्रश्नांचे उत्तर दिलेत परत या ठिकाणी आपल्याला तो एकदा आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपली भाषा कोणती, आपण काय निवडलं, या ठिकाणी आपण सर्व हे या ठिकाणी भरू शकतो. पुष्टी करा आणि सादर करा, पुष्टी करा आणि सादर करा, मसुदा म्हणून जतन करा, संपादित करण्याची मागे जा, पुष्टी करा आणि सादर करा, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. बघा हे अंतिम आहे, अंतिम सबमिशन नंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये कोणताही बदल शक्य होणार आहे. तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का, तो होईल या ठिकाणी क्लिक करतो. बघा आता हा जो नंबर आलेला बघा, एससी आयडी मला टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे आणि जीमेल आयडी वर तो नंबर पण आलेला, तुमचा स्वगणना आयडी या ठिकाणी आलेला आहे, तो व्यवस्थित ठेवा. आणि ज्यावेळेस प्रगणक आपल्याला आपल्या घरी विचारणार येतील त्यावेळेस यांना हे ते एससी आयडी त्यांना सादर करा. हे माझं स्वतःच एससी आयडी या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी स्वगणना 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला हे स्वगणना करायची आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.